जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी या विभागातील घटक चौथा मालिका पूर्ण करा यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 31 ते 40 चे स्पष्टीकरण। मालिका पूर्ण करा या घटकातील प्रश्न क्रमांक 31 आपण पाहत आहोत। प्रश्न क्रमांक 31च्या या प्रश्नाकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। या प्रश्नाकृत्यामध्ये पहिल्या क्रमांकाची आकृती आणि दुसऱ्या क्रमांकाची आकृती यांच्यामध्ये काय साधर्म्य दिसते ते आपण निरीक्षणाने पाहू। पहिल्या क्रमांकाच्या आकृतीची ही 3 क्रमांकाची आकृती ही आरशातील प्रतिमा आहे। व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या आकृतीची ही आकृती आरशातील प्रतिमा आहे। हाच संबंध लक्षात घेता या ठिकाणी येणारी आकृती ही 2 क्रमांकाच्या आकृतीची आरशातील प्रतिमा असायला हवी। आपण आता या आकृतीची आरशातील प्रतिमा या ठिकाणी रेखाटन करण्याचा प्रयत्न करू। हा बाहेरील वर्तुळ जसा तसा दिसेल आरशामध्ये। यानंतर हा चौरस जसा आहे तसंच दिसेल। मध्यभागचा हा काळा ठिपका इथे दिसेल आणि ही जी रेषा इकडच्या बाजूने आहे, डाव्या बाजूने आहे काळ्या ठिपक्याच्या, ती आरशामध्ये आपल्याला उजव्या बाजूने दिसेल अशा प्रकारे आकृती आपल्याला उत्तर पर्यायामध्ये बघा कुठे दिसते आहे। उत्तर पर्यायामध्ये डी क्रमांकाची आकृती या आपण काढलेल्या पेन्सिलच्या आकृतीसारखी दिसत आहे। म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर म्हणून पर्याय क्रमांक डी चे वर्तुळ हे पूर्णपणे भरीव काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 32 मधील प्रश्न आकृत्या पहा। यामध्ये प्रत्येक आकृतीमध्ये एक बाण दिसतो आहे। त्यांचा कसा क्रम बदलत गेला आहे तो पहा। पहिल्या आकृतीमध्ये बाणाचे टोक या कोपऱ्यामध्ये आहे, तर दुसऱ्या आकृतीमध्ये या कोपऱ्यात आले बाणाचे टोक। तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी म्हणजे या कोपऱ्यात आले, तर हाच क्रम लक्षात घेता म्हणजे बाणाचं टोक डाव्या बाजूने एक कोपरा पुढे सरकत गेले। याच क्रमाने चौथ्या ठिकाणी येणारे बाणाचे टोक हे या कोपऱ्यात असेल, म्हणजे हा बाण असा असेल, अशा प्रकारचा हा बाण असेल। आणि अशी आकृती उत्तर पर्यायामध्ये आपल्याला डी या पर्यायाच्या ठिकाणी दिसते आहे। म्हणून या प्रश्नाचा पर्याय डी क्रमांकाचा पर्याय आपण काळा करणार आहोत। अशा प्रकारचे काही सोपे प्रश्न जे सहज निरीक्षणाने सुटू शकतात असेही प्रश्न परीक्षेमध्ये असतात। विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 33 आपण सोडवणार आहोत। याच्या दिलेल्या प्रश्नाकृत्यांचं निरीक्षण आपण करणार आहोत। सर्वप्रथम पहिल्या आकृतीमध्ये एक कळीसारखा भाग आपल्याला दिसतो आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये ती कळी तर आहेच, पण तिच्या उजव्या बाजूस एक पान वाढलेलं आहे। आता तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये बघा कसा बदल झालेला आहे। तर तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये पुन्हा डाव्या बाजूला आणखीन एक पान वाढलेलं आहे। याच क्रमाने चौथी आकृती कशी असणार आहे ती आपण इथं रेखाटन करूया। हे पहिलं वाढलेलं पान, दुसरं वाढलेलं पान, ही 3 क्रमांकाच्या आकृतीसारखीच आकृती। आता पहिल्यांदा उजवीकडे इथं पान वाढलं होतं, म्हणून इथं सुद्धा उजवीकडे आपल्याला आणखीन एक पान वाढवायचं आहे। म्हणजे उजवीकडे या ठिकाणी 2 पानं असतील, डावीकडे 1 पान असेल आणि वर ही कळी। अशा प्रकारची आकृती या ठिकाणी येणार आहे। अशी आकृती उत्तर पर्यायांमध्ये आपल्याला कुठं दिसत आहे? अशी आकृती आहे बी क्रमांकाची आकृती। म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे बी। म्हणून आपण बीचे वर्तुळ हे पूर्णपणे भरीव काळे करणार आहोत। आता
हा प्रश्न क्रमांक 34सुद्धा प्रश्न क्रमांक 33 सारखाच आहे. बघा याच्यामध्ये ज्या आकृत्या दिल्या आहेत त्याच्यामध्ये कसा बदल होत गेला आहे त्याचं आपण निरीक्षण करूया. पहिल्या आकृतीमध्ये वरच्या बाजूला अशा 2 रेषा आहेत दोन्ही बाजूला, डावीकडे आणि उजवीकडं. तर दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये खालील बाजूस उजवीकडं आणखीन एक रेषा वाढलेली आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये त्याच्या विरुद्ध बाजूस म्हणजे डावीकडे आणखीन एक रेषा वाढली आहे, म्हणजे दोन्हीकडे 2-2 रेषा आहेत. आता चौथ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये ही 3 क्रमांकाची आकृती तर असतेलच, पण पहिल्या जी रेषा वाढली होती ती उजवीकडे वाढली, म्हणून आपण या चौथ्यामध्ये सुद्धा उजवीकडे रेषा वाढवून घेणार आहोत. अशा प्रकारची आकृती आता उत्तर पर्यायामध्ये बघा कुठे भेटते आपल्याला. पर्याय क्रमांक बी मध्ये, ज्या ठिकाणी उजवीकडं या 3 रेषा आहेत आणि डावीकडे 2 रेषा. बी क्रमांकाच्या आकृतीमध्ये सुद्धा बघा उजवीकडं 3 रेषा आहेत आणि डावीकडे 2 रेषा, म्हणून या प्रश्नाचे उत्तर बी हे बरोबर आहे. म्हणून आपण बीचा पर्याय हा भरीव काळा करणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 35 त्याच्या प्रश्न आकृत्याचं आपण निरीक्षण करूया. यामध्ये या यस सारख्या दिसणाऱ्या 4 आकृत्या इथं आहेत, 4, आणि त्याच्या वरच्या बाजूला एक आडवी रेषा आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये काय बदल झाला आहे तर हे यस सारखे आकार 3 आहेत आणि वर 2 आडव्या रेषा, म्हणजे इथला हा यस एक कमी झाला आहे या आकृतीमध्ये आणि आडवी रेषा इथं एक वाढलेली आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये पुन्हा हा यस सारखा एक आकार कमी झाला आहे आणि आडवी रेषा इथे वर वाढलेली आहे. आडव्या रेषा 3 आहेत, यसचे आकार 2 आहेत. याच क्रमाने चौथ्या ठिकाणची जी आकृती आहे या ठिकाणी यस सारखा एकच आकार असेल आणि याच्या डोक्यावरती या आडव्या 1, 2, 3 आणि 4 रेषा असतात. यसचा एक आकार आणि अशा आडव्या 4 रेषा. यसचा एक आकार हा एक क्रमांकाच्या पर्यायामध्ये आहे, पण इथं आडव्या 3 रेषा आहेत. हा पर्याय आपलं उत्तर होऊ शकत नाही. आणि पर्याय क्रमांक सी मध्ये सुद्धा बघा यसचा एक आकार आहे आणि वरच्या बाजूला 4 रेषा, म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी हे 35 क्रमांकाचे उत्तर असल्यामुळे आपण सीचे पर्याय हे भरीव काळे करणार आहोत. यानंतर 36 क्रमांकाचा प्रश्न आपण सोडवणार आहोत. याच्या प्रश्न आकृत्यांचं आपण निरीक्षण करूया. बघा पहिल्या क्रमांकाची आकृती, दुसऱ्या क्रमांकाची आकृती आणि तिसऱ्या क्रमांकाची आकृती याच्यामध्ये षटकोनाचा आकार आपल्याला दिसतो आहे, पण बदल झाला आहे तो जे छोटे छोटे आणखीन दुसरे आकार आहेत त्याच्यामध्ये. बघा इथं पहिल्या क्रमांकाची जी आकृती आहे षटकोनाची, याच्या ही बाजू पुढे वाढलेली आहे आणि इथं छोटंसं वर्तुळ आहे. आता ही आकृती 30 अंशामध्ये पुढे सरकलेली आहे. पुढे सरकल्यानंतर ही बाजू बघा त्याची पुढं वाढलेली आहे आणि हा वर्तुळ इथे आलेला आहे, पण मध्यभागी मात्र इथे एक रेषा होती, इथे 2 रेषा आहेत. आता तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये पुन्हा ही आकृती 30 अंशात पुढे सरकल्यामुळे हा जो भाग दिसतोय तो भाग इथं आला आहे, वर्तुळ त्याच्या इथंच आहे आणि याच्यामध्ये तिसरी रेषा वाढल्यानंतर ही 6 काड्याची एक चांदणी तयार झाली आहे. आता चौथ्या आकृतीमध्ये हा जो षटकोन आहे तो 30 अंशात आणखीन पुढे सरकलेला असेल, म्हणजे ही रेषा बघा आपण आकृती काढूया षटकोनाची. ही रेषा पुढे गेलेली असेल आणि इथं हे वर्तुळ आहे. या ठिकाणी एक चांदणी ही 8 काड्यांची याला असतील आणि चांदणी असलेली आकृती उत्तर पर्यायामध्ये शोधली तर फक्त पर्याय क्रमांक एच आहे. दुसऱ्या कुठल्याही पर्यायामध्ये हे चांदणीचं चिन्ह नाही आणि ही आकृती जी आपण पेन्सिलनं रेखाटन केलेली आहे ती पर्याय क्रमांक एशी जुळत आहे. म्हणून आपण या 36 क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर ए हे पर्याय भरीव काळी करणार आहोत. यानंतर
प्रश्न क्रमांक 37च्या प्रश्न आकृत्यांचं आपण निरीक्षण करूया. यामध्ये त्रिकोण आहेत आणि 1 क्रमांकाचा त्रिकोण आणि 2 क्रमांकाचा त्रिकोण यांचं आपण निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येतं की या 1 क्रमांकाच्या त्रिकोणाची ही 2 क्रमांकाचा त्रिकोण ही आरशातील प्रतिमा आहे. किंवा आणखीन आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 1 क्रमांकाचा त्रिकोण आणि हा 3 क्रमांकाचा त्रिकोण या दोन्हीही त्रिकोण सारखे आहेत. हाच गुणधर्म लक्षात घेता हा 2 क्रमांकाचा त्रिकोण आणि 4 क्रमांकाचा त्रिकोण सारखा असायला हवा. आपण या ठिकाणी या 2 क्रमांकाच्या त्रिकोणासारखा त्रिकोण या चौथ्या जागेवरती रेखाटन करणार आहोत किंवा याची ही आरशातील प्रतिमासुद्धा येते. आता याच्या बाजूला जे काही चिन्ह आहेत या चिन्हांचा आपण नेमका क्रम कसा बदलत गेला आहे ते पाहूया. या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे, या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे, या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह आहे. हा क्रम घड्याळाच्या दिशेने पुढे पुढे सरकत गेला आहे. वजाबाकीचं चिन्ह इथं होतं, दुसऱ्या आकृतीमध्ये ते इथं आले, तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी आले. मग चौथ्या आकृतीमध्ये ते कुठं असणार आहे? खालच्या बाजूस या ठिकाणी. गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी होतं, दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी आले, तिसऱ्या आकृतीत या ठिकाणी आलेलं आहे आणि चौथ्या आकृतीत ते या ठिकाणी येणार आहे. आणि बेरजेचे चिन्ह या ठिकाणी आहे, ते पुढच्या आकृतीमध्ये इथं येणार आहे. गुणाकार, बेरीज, वजाबाकी अशा प्रकारचा क्रम आणि ही अशी त्रिकोण अशी आकृती आता आपण उत्तर पर्यायामध्ये कुठे आहे ते शोधणार आहोत. बघा, वजाबाकीचं चिन्ह खालच्या बाजूला असलेली एकच आकृती आहे, ती म्हणजे ही पर्याय क्रमांक सी. आणि गुणाकाराचं चिन्ह डाव्या बाजूस आहे, बेरीजचं चिन्ह उजव्या बाजूस आहे, आतील त्रिकोणसुद्धा आहे तसाच, आणि ही रेषासुद्धा डावीकडे गेलेली आहे. म्हणजे हा पर्याय आपला या पेन्सिलने रेखाटन केलेल्या पर्यायाशी आकृतीशी जुळतो आहे. म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर म्हणून पर्याय क्रमांक सीचे वर्तुळ हे भरीव काळी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 2019च्या परीक्षेमध्ये, मागील वर्षीच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा एक प्रश्न आहे. आता हा 38 क्रमांकाचा प्रश्न पहा. याच्यामध्ये 3 ज्या प्रश्नाकृत्या दिल्या आहेत त्यांचं आपण निरीक्षण केलं असता आपल्या काय लक्षात येईल ते क्रम बघा. या ठिकाणी वर्तुळ आहे आणि वर्तुळाचे हे 2 व्यास काढल्यामुळं वर्तुळाचे 4 भाग झाले. पहिल्या वर्तुळामध्ये डावीकडील वरचा भाग हा काळा केलेला आहे, रेखांकित केलेला आहे. याच्यामध्ये रेखांकित करण्यासाठी अर्धवक्राकार रेषा वापरलेल्या आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये डावीकडील खालचा भाग हा रेखांकित केला आहे, या ठिकाणी वेगळाच रेखांकित करण्यासाठी वापरला आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये उजवीकडील खालचा भाग हा रेखांकित केला आहे. आता याच क्रमाने चौथ्या क्रमांकाची जी आकृती असणार आहे, या चौथ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये कोणता भाग हा रेखांकित असणार आहे? तर उजवीकडील वरील भाग हा रेखांकित असणार आहे. पर्याय क्रमांक एमध्ये सुद्धा हा भाग रेखांकित आहे, सीमध्ये सुद्धा रेखांकित आहे आणि डीमध्ये सुद्धा रेखांकित आहे. मग कोणता पर्याय आपला हा योग्य असणार आहे? लक्षात घ्या, पहिल्या क्रमांकामध्ये, दुसऱ्या क्रमांकामध्ये आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये रेखांकित करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पद्धत वापरली आहे. म्हणून आपण या आडव्या रेषा रेखांकित केल्या वापरल्या असतील त्या आपण वापरणार नाहीत. या ठिकाणी येणारे जे रेखांकित केलेला भाग आहे तो याच्यापेक्षा वेगळा असला पाहिजे आणि तो आहे आपला पर्याय क्रमांक डी मधला भाग. म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर म्हणून पर्याय क्रमांक डीचे वर्तुळ हे भरीव काळी करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 41ची प्रश्नाकृती आणि उत्तराकृती आपल्यासमोर दिसत आहेत. या ठिकाणी दिलेल्या ज्या 3 आकृत्या आहेत त्यांचा क्रम कसा बदलत जातो आहे ते आपण आता निरीक्षणाने ठरवूया. बघा, पहिल्या क्रमांकाची आकृती, यामध्ये हा बाण किंवा ही आकृती जशी आहे अशा पद्धतीनं ती अशी असलेली आकृती ती दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये त्याच्यामध्ये बदल झाला आणि ती आकृतीची दिशा
ही अशी झाली आहे. ज्यावेळेस आकृती अशा दिशेवरून अशा दिशेत बदलते तर याच्यामध्ये 45 अंशाचा बदल झाला असं आपण म्हणतो. 45 अंशामध्ये ही आकृती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उलट्या दिशेने डाव्या हाताला सरकलेली आहे. पण याच्यामध्ये बदल काय झाला आहे तर मध्यभागी आणखीन एक रेषा वाढलेली आहे. आता या आकृतीपेक्षा तिसऱ्या आकृतीमध्ये बदल काय झाला आहे तर ही जी आकृती होती 2 क्रमांकाची ती 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये पुन्हा 45 अंशामध्ये डाव्या बाजूला सरकलेली. म्हणजे ही आकृतीची दिशा अशी झाली आहे, पण मध्यभागी पुन्हा आणखीन एक रेष वाढलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 2 रेषा झाल्या. आता चौथ्या क्रमांकाची आकृती याच क्रमाने कशी असणार आहे तर ही जी 3 क्रमांकाची आकृती आहे 3 क्रमांकाची आकृती ही 45 अंशामध्ये डाव्या बाजूला सरकलेली असणार आहे. ती आकृती अशी असणार आहे, अशी 45 अंशाला. आणि मध्यभागी या ठिकाणी 2 रेषा आहेत तर या ठिकाणी आणखीन एक रेषा वाढणार आहे. म्हणजे या ठिकाणी असणार आहेत 3 रेषा. आणि अशी आकृती आपल्याला आता उत्तर पर्यायातून शोधायची आहे. उत्तर पर्यायामध्ये बघा, हा खालचा बाणाचा टोक या दिशेला आहे, वरच्या बाणाचा टोक या दिशेला आहे. अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक डीशी जुळताना दिसत आहे. आपण जे रेखाटन केलेली आकृती आणि पर्याय क्रमांक डीची आकृती बघा, बाणाचं टोक खालचा बाणाचं टोक हे डाव्या बाजूला आहे, वरच्या बाणाचं टोक हे उजव्या बाजूला आहे आणि मध्यभागी या ठिकाणी या 3 उभ्या रेषा आहेत. म्हणून आपण 39 क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर डी क्रमांकाचा पर्याय हा भरीव काळा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळ काळे करत असताना काळजी घ्या. काळा भाग हा रेषेच्या बाहेरसुद्धा येता कामा नये आणि आतमध्ये पांढरी जागा रिकामी राहता कामा नये. आता प्रश्न क्रमांक 40ची प्रश्नाकृती आपल्यासमोर दिसत आहे. सर्वप्रथम आपण या आकृत्यांचं निरीक्षण करू आणि त्यांच्यामध्ये काय क्रमसंबंध आहे, कसा तो बदल होत आहे, मालिका संबंध कसा बदलत आहे तो आपण ठरवूया. यामध्ये बघा, ही जी आकृती आहे या ठिकाणी हे बाणासारखं दिसणारा टोक, या ठिकाणी चौरस आहे, या ठिकाणी वर्तुळ आहे, या ठिकाणी रेषा आहे. आता हा भाग दुसऱ्या आकृतीमध्ये कसा बदलला आहे, या टोकाला असलेलं हे बाणाचं टोक या ठिकाणी आले. म्हणजे या कोपऱ्यात असलेलं या कोपऱ्यात ज्यावेळेस आलं म्हणजे ते 90 अंशामध्ये या आकृतीत बदल झाला आहे घड्याळाच्या उलट्या दिशेने. या ठिकाणची आकृती या ठिकाणी आले. बघा, हे वर्तुळाची जागा या ठिकाणी या कोपऱ्यात होती, ती या कोपऱ्यात आली. म्हणजे ही आकृती 90 अंशामध्ये घड्याळाच्या उलट्या दिशेमध्ये फिरलेली आहे. तिसऱ्यामध्ये सुद्धा तसाच बदल झाला आहे. दुसऱ्या क्रमांकाची आकृती ही 90 अंशात घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरल्यानंतर ही तिसऱ्या क्रमांकाची आकृती मिळाली. आता हाच क्रमसंबंध पुढे ठेवत आपण पुढची आकृती आपण रेखाटन करूया. बाणाचं टोक तिसऱ्या आकृतीमध्ये इथं होतं, ते इथं आलेलं आहे. आता या ठिकाणी हे चौरस होता, तो चौरस इथे येणार आहे. या ठिकाणी वर्तुळ होतं, ते वर्तुळ इथे येणार आहे आणि या ठिकाणची असलेली ही रेषा या ठिकाणी असणार आहे. आता हे आपण जे रेखाटन केले अशा रेखाटनाची उत्तर पर्यायामध्ये कोणत्या आकृतीशी आपल्याला ती जुळताना दिसते? पर्याय क्रमांक एशी ती जुळत आहे. कारण बघा, हा चौरस इथे जुळतोय, हा वर्तुळ, ही रेषा आणि हा काढलेला बाणाचं टोक. म्हणून आपण या प्रश्न क्रमांक 40चे उत्तर एचे पर्याय आपण भरीव काळे करणार आहोत. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मालिका पूर्ण करा या घटकातील 31 ते 40 या प्रश्नांविषयीची माहिती पाहिलेली आहे. मानसिक क्षमता चाचणी या विषयातील पहिल्या 3 घटकांच्या प्लेलिस्टची लिंक वरील आय बटनमध्ये दिली आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिले आहे. आपण अद्याप त्यांचा अभ्यास केला नसेल तर त्यांचा अभ्यास नक्की करावा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.